आमदाराची पोरगी आहे तर स्वतःले लय शायनी समजून राहिली काय व तू? हा? म्हाताऱ्या माणसाले चंदून राहिली, मेली गेली असती तर माझ्या नवऱ्याले मी एकुलती एक खाव ना. थांबा तुम्ही थांबा. मी तुला इतक्या वेळची हॉर्न देऊ राहिली, तुला दिसून राहिलं का भोकण्या डोळ्याचे रस्त्यानं मोबाईल पाच जात असतं काय? अहो तुले मराचं हाय तर जाय ना तिकडे रेल्वे स्टेशनवर आणि तिथे जाऊन आपल्याला जीव दे ना. माय चालली माय गाडी समोर. देऊ का इकडच्या गाडीला देऊ का आता अजून? माहीत चूक होती, माफ करू बाई. आता उद्भषा काढतो, रस्त्यानं मोबाईल कधीच पाहणार नाही. काय पोरगी खतरनाक होती बाबा. काय राहुल भाऊ, आज तर मी लय कमाल केली. काय झालं बाप्पा येले आज? ते आमदाराची पोरगी आहे ना, अशी मारली तिच्या कानाखाली. बसा आणि सविस्तर सांगा काय झालं तर. अहो ते आमदाराची पोरगी नाही आहे का, असं मारलं ना म्या तिले, तुले काय सांगू. अहो मायासमोर अशी माफी मागे काकू म्हणून. रस्त्यानं गाडी चालवते, हा? रस्ते काय तिच्या बापानं खरेदी करून घेतले का? कशी पण गाडी चालवते. माया अंगावर आणली होती तिनं, मग मी अंगावर आणली होती तर मग ठोकू नाही काय दिले. लय जरिंग बाजा रत्नाबाई, तुम्ही मस्त केलं. लय जरिंग बाजा. मग वा रत्नाबाई म्हणतात ना मला, रत्नाबाई. रत्नाबाई हा, ते तर इकडेच येऊन राहिली वाटते. तू कोणाले म्हणून राहिला रे? ते पहा बरं कोण आहे तर. अरे हो, मला आठवलं बिचारे. माय हे ढग किती आले, गडगडाट होऊन राहिला, पाऊस पडून म्या कपडे टाकले बिचारे वाळत. अहो गहू टाकले ना बिचारे, मला काय जायचं आहे. येतो मी काय. रत्नाबाईनं चांगलं झोडलं दिले. रत्नाबाई कोण पळत पळत गेली? तिनं काहीतरी घरात वाळू टाकलं, ते काळासाठी धावत धावत चालली. ते अन कोणाच्या मार खायच्या गोष्टी चालू होत्या? तुम्हीच तर तिच्या हातचा एवढा मार खाल्ला आणि तुम्हीच आम्हाला विचारून राहिले. अहो ते रस्त्याच्या मधातून चालली होती, काय मधात गाडीत आली आणि मायावरच अरे रावी करून राहिली. मी काय म्हणतो, रस्त्यानं जाताना मोबाईल कायले पहा, मग देल्लाने त्याच्यात चांगला ठेवून. काय तुम्ही मारलं रत्नाबाईले? नाही बरं केलं तुम्ही. लय फेकू जनता आहे, लय फेकते इकडे येऊन.